नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या मराठीच्या बॅचमध्ये. तर आज आपण नामाचा वचन विचार, नामाचा लिंग विचार, एक वचन, अनेक वचन हे मराठीमध्ये असणारे 2 वचन आहेत. संस्कृतमध्ये 3 वचन आहे, पण आपण सध्या इथं मराठीमध्ये आहेत, तर आपल्याला मराठीचा विचार करावा लागेल. माझ्या मित्रांनो, वचन विचार म्हणजेच काय? मराठीमध्ये 2च वचन आहे. मराठीमध्ये किती वचन आहेत? 2 वचन आहेत. एक म्हणजे एकवचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन. तर म्हणजे अनेक वचन. आता एक वचन, अनेक वचन. अनेक वचनालाच मराठीमध्ये बहुवचन असे म्हणतात. अनेक वचनालाच मराठीमध्ये बहुवचन असे म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये वचनाचे प्रकार किती? तर त्याचं उत्तर आहे 2. पेपरमध्ये हाच प्रश्न विचारलेला आहे. आता थोडंसं समजण्याआधी, पुढे जाण्याआधी सगळं बाकी बाजूला ठेवा. फक्त मी काय म्हणतो त्याच्यावर लक्ष ठेवा. ओके. मी एक ससा पाहिला. मी काय पाहिला? एक ससा पाहिला. मी काय पाहिला? एक ससा पाहिला. पण तुम्ही तुमच्या गावाकडे, तुम्ही तुमच्या शहरामध्ये तुम्ही काय पाहिले? सशासारखे एकाच वेळेस भरपूर सारे म्हणजे मी जसा एकच पाहिला फक्त. तुम्ही सशासारखे सशाचा झुंड पाहिला. म्हणजे तुम्ही काय सांगसाल मला एक प्रकारचे तुम्ही ससे पाहिले. काय पाहिले? ससे पाहिले. पण तुम्ही ससा पाहिला होता मी आणि तुम्ही पाहिले ससे. मी ज्यावेळेस एक ससा पाहिला, त्यावेळेस मी लिहिला एक ससा पाहिला. पण तुम्ही ज्यावेळेस अनेक ससे पाहिले, त्यावेळेस तुम्ही लिहिता अनेक अनेक ज्यावेळेस ससे पाहता तुम्ही, त्यावेळेस त्याचं नाव लिहिता ससे पाहिले. काय लिहिता? ससे. बरं. आता माझ्या घरापाशी एक कुत्रा आहे, जो खूप गरीब आहे. माझ्या घरापाशी एक कुत्रा आहे. पण तुमच्या घरापाशी अनेक असे कुत्रे आहेत. काही चावरे आहेत, काही नवाळा माणूस पाहून भुंकणारे आहेत. तर मग तुम्ही काय सांगताल? मला बुवा आमच्या घरापाशी काही कुत्रे आहेत. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, तुम्ही एकवचन, अनेकवचन ही एकवचनामध्ये एक सिंग्युलर गोष्ट आहेत. अनेक वचनामध्ये प्लुरल आहे. ते इंग्रजी भाषेमध्येच मला चांगलं समजते. ओके. आता माझ्या मित्रांनो याचबरोबर मी म्हटलं, की बुवा मला एक आंबा आणून द्या. मी काय सांगितलं तुम्हाला? मला मला एक आंबा आणून द्या. मला काय द्या? एक आंबा आणून द्या. आणि तुम्ही म्हटलं, आता तुमची भूक मोठी आहे. मला एका आंब्यात तब्येत भागते माझी. पण तुम्ही म्हटलं, मला किंवा इथं हा शब्द ड्रॉप केला तरी चालेल. मला आंबा आणून द्या. त्याचं उत्तर एकच होते. एकची गरज नाही आहे. मला आंबे आणून द्या. मला आंबे आणून द्या. म्हणजे याचं काय म्हणणं आहे माझ्या मित्रांनो, की ज्यावेळेस इथं मला आंबा आणून द्या, हे आंबा हे एक आहे. मला एकच आंबा पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्हाला मला आंबे आणून द्या, म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी तिथं दर्शवायच्या. म्हणजे तुम्ही काय सांगायचं आहे, हे अनेक आहेत. वरचा एक आहे. बस नामाचा वचन विचार, एक वचन, अनेक वचन ह्याच गोष्टी आजच्या शिकायच्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, काही शब्द असे असतात, की नुसते अनेक वचनात असतात. काही शब्द असे असतात, की ते फक्त एकवचनी वापरले जातात. जसं विशेष नाम वगैरे, बरोबर नाही का? पण काही शब्द असे आहेत, जे एकवचनात आणि अनेक वचनात सुद्धा असतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून घेण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. नामाचा वचन विचार या स्लाइडवर एवढं क्लिअर करून घ्या. नामाचे वचन किती आहेत? 2 आहेत. एक वचन, अनेक वचन. अनेक वचनालाच काय म्हणतात? बहुवचन. पेपरमध्ये तुम्हाला अनेक वचन ऑप्शन नसलं, तर तुम्ही उत्तर काय मारायला पाहिजे? बहुवचन मारायला पाहिजे. तुम्ही उत्तरमध्ये काय मारायला पाहिजे? बहुवचन मारायला पाहिजे. यानंतर आता आपण सुरुवात करतोय. व्यवस्थितरित्या लक्ष ठेवा माझ्या मित्रांनो. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात.
माझ्या मित्रांनो, हे ओळ सहज वाचली का तुम्ही? सहज वाचली असेल तर थांबा. आता मी पहिले सांगतो. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे, त्याला वचन असे म्हणतात. पेपरमध्ये हे एवढा विचारलेलं आहे का त्याचा अंदाज नाही. त्याचा अंदाज नाही. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे, त्याला संख्या विशेषण, संख्यावाचक असे भरपूर सारे ऑप्शन असतात. पण तुमचं लक्षात असलं पाहिजे, नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे, त्याला आपण वचन म्हणतो, वचन म्हणतो. वचनाचे एक वचन व अनेक वचन असे 2च प्रकार पडतात. मी याच्या आधीच्या स्लाइडवर सांगितलं. वचनाचे किती प्रकार आहेत? 2च आहेत. वचनाचे किती प्रकार आहेत? 2 आहेत. कोणते? एक वचन आणि अनेक वचन. किती? एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचनालाच काय म्हटलं होतं मी? अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात. अनेक वचनालाच काय म्हणतो आपण? अनेक वचनालाच बहुवचन वचन असे म्हणतात. एका वस्तूचा उल्लेख म्हणजे एक वचन. तर एकापेक्षा जास्त वस्तूचा उल्लेख म्हणजेच काय? अनेक वचन. एकापेक्षा जास्त वस्तूचा उल्लेख म्हणजेच काय? अनेक वचन. अनेक वचनालाच काय म्हणतात? अनेक वचनालाच बहुवचन. मला इतकं सांगा, ज्यावेळेस गोष्ट एक सुचविली जाते त्यावेळेस एक वचन. ज्यावेळेस गोष्ट एकापेक्षा जास्त सुचवल्या जाते त्यावेळेस अनेक वचन. अनेक वचनाला दुसरं नाव काय? बहुवचन आहे. अनेक वचनाला दुसरं नाव काय माझे मित्रांनो? अनेक वचनाला दुसरं नाव आहे बहुवचन. बरं. वचनासंबंधीचे काही महत्त्वाचे नियम आता आपल्याला इथं पाहायचे आहे. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त कोणत्या नामाचं अनेक वचन होते? सामान्य नामाचं. तुम्हाला माहीत आहे नाम ह्या टॉपिकमध्ये आपण सांगितलं होतं का फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होते. म्हणजे याचा अर्थ काय होते? अनेक वचन हे विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचं होत नाही. ओके. अनेक वचन हे काय होते? विशेष नामाचं आणि भाववाचक नावाचं होत नाही. सामान्य नामाचे 2 प्रकार सुद्धा सांगितले होते. मी बार-बार सांगण्याचा याचा एक उद्देश असते का तुम्हाला रिमाइंडर झाल्या पाहिजे जुन्या गोष्टी. एक होतं पदार्थवाचक, दुसरा होता माझे मित्रांनो समूहवाचक, दुसरं होतं समूहवाचक. आता पदार्थवाचक, भाववाचक तसेच विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही. जर त्याचे झाले तर माझे मित्रांनो ते विशेष नाम म्हणून वाक्यामध्ये वापरलेले नसते. आज ते सामान्य नाम म्हणून वापरलेलं राहील. ओके. ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते, ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते, ते विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करत असतात. त्याही वेळेस मग आपण काय म्हटलं होतं, आमच्या गावात 3 पाटील आहेत. आता आम्हाला आजच्या विद्यार्थ्यामध्ये काय, भीम नकोच सुदामा हवेत. म्हणजे भरपूर सारे पोरं भरपूर सारे लोक गोष्टी असतात. भीम नकोच सुदामा हवेत. ठीक आहे. त्याचबरोबर आज आमच्या गावात 3 पाटील आहेत. म्हणजे पाटील हे विशेष नाम आहे ॲक्चुअलमध्ये, पण 3 पाटील आहेत. एकापेक्षा जास्त गोष्टी ज्यावेळेस दर्शवते, ज्याही वेळेस विशेष नाम हे अनेक वचनाच्या भूमिकेत असेल, त्यावेळेस ते विशेष नाम म्हणून वाक्यात वापरलंच नसेल, ते वाक्यात सामान्य नाम म्हणून वापरलेलं असेल. आपण कोण, काय या सर्वनामांचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो. काय? आपण, कोण, काय या सर्वनामाचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्हीही प्रकारे केल्या जाऊ शकतो. ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते, त्यावेळेस विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करत असते. हे IMP करून ठेवजा. तसं विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. आपण नामामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. या स्लाइडहून फक्त एक लक्षात ठेवा. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्याला काय म्हणतात? त्याला वचन असे म्हणतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये वचनाचे किती प्रकार आहेत? 2. कोणते 2 प्रकार आहेत? एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचनालाच काय म्हणतो? अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात. अनेक वचनाला काय म्हणतात? बहुवचन असे म्हणतात. यानंतर नामाच्या, ठीक आहे? नामाच्या वचनाच्या क्रियापदावरही परिणाम होतो. नामाचा
नामाच्या वचनाचा क्रियापदावरही काय परिणाम होत असतो? आकारांत आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. तसेच वचन बदल करताना काही नामांच्या वचन बदल करताना काही नामांचा प्रत्यय जोडले जातात, तर काहींची रूपे दोन्ही वचनात काय सारखीच असतात. काहींची रूपे दोन्ही वचनात कशी सारखीच असतात. आता आपल्याला त्या स्टेप बाय स्टेप गोष्टी पाहायच्या आहेत. आता पहिलं स्टेटमेंट आहे, पहिला रूल आहे, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होते. आकारांतचं यकारांत आणि तो कोणता शब्द? आकारांत तर आहेच. पुरुषलिंगी आहे. पुल्लिंगी म्हणजे काय आपण वचन विचार समजलो याच्यामध्ये. तो या शब्दाचा बोध होत असेल तर पुल्लिंगी, ती या शब्दाचा बोध होत स्त्री आणि त्यानंतर ते या शब्दाचा बोध होत असेल तर नपुंसकलिंगी. बरोबर का? आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन यकारांत होते. कसं होते? यकारांत. त्याचा थांबा थोडंसं. मी एक शब्द कोणताही उचलतो इथं. मी लिहितो इथं कुत्रा. मी काय लिहिलं इथं? मी लिहिलं इथं कुत्रा. आता कुत्रा आहे. आपण कुत्र्याला काय म्हणतो? तो कुत्रा म्हणतो. तो आहे म्हणजेच तो कुत्रा कसा झाला? पुरुषवाचक झाला, प्राणीवाचक झाला एक प्रकारे तो कुत्रा. बरोबर आहे. आता याचं अनेक वचन करायचं. मी एक कुत्रा पाहिला. तुम्ही म्हणाल मी अनेक कुत्रे पाहिले. कुत्र्याचं काय करसाल? कुत्रे. फक्त इथं सामान्य रूप करायला नाही सांगितलं आपल्याला, त्याला टाइम आहे. कुत्र्याचं कुत्रे उरालं. आता कुत्रा आ इथं पहा शेवटच्या शब्दातून काय बाहेर पडते? कुत्रा आ बाहेर पडला. तर तुम्ही काय पाहिलं? कुत्रे ए म्हणजेच काय? आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करत असताना त्याचं यकारांत होऊन राहिलं. समजलं काय? याचबरोबर ससा आ ससे, आंबा आंबे, घोडा घोडे, रस्ता रस्ते म्हणजे आकारांत तो रस्ता, तो घोडा, तो आंबा, तो ससा, तो कुत्रा हे कसे झाले म्हणजे आकारांत पुल्लिंग आहे. याचे अनेक वचन ज्यावेळेस करतो, अनेक वचन म्हणजे काय? त्याच बरोबर त्या गोष्टी एकापेक्षा जास्त दर्शवितो, त्याला आपण अनेक वचन म्हणतो. अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात. वडा वडे, आकारांत काय उरलं? एकारांत. आरसा आरसे, मासा मासे, डबा डबे, झरा झरे. इथं अपवाद दिलेला आहे. मामा, तो मामा म्हणतो आपण, पुल्लिंगी आहे. पण त्याचं अनेक वचन करताना मामे होत नाही. मामाचं अनेक वचन मामाच होते. तो काका, काका म्हणजे तो काका, पण त्याचा अनेक वचन करताना काके ये होत नाही. त्याचं काकाच राहते. नानाचं नाना राहते, आजोबाचं आजोबा राहते, अण्णाचं अण्णा राहते आणि चहाचं चहा राहते. एवढं लक्षात ठेव जा. कुत्र्याचं कुत्रे, सशाचं सशे, आंबाचं आंबे, घोड्याचं घोडे, रस्त्याचं रस्ते, वडाचं वडे, आरशाचं आरसे, माशाचं मासे, डबाचं डबे, झऱ्याचं झरे. सर्वांना समजलं काय? याचबरोबर आकारांत आकारांताशिवाय ठीक आहे. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी ई, लहान ई, मोठा ई, लहान ऊ, मोठा ऊ, ओकारांत नामाची रूपे दोन्ही वचनात कशी सारखीच असतात. दोन्ही वचनात कशी माझ्या मित्रांनो सारखीच असतात. आता हे थोडंसं पाहून घ्या, दोन्ही वचनात सारखी काय रोल आहे याचा भाव. ठीक आहे. आकारांत तो देव, आकारांताशिवाय बरं, आकारांताशिवाय. आता तो देव म्हणतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये आ नसेल. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी आहेत. लहान ई, मोठा ई, मोठा ऊ, लहान ऊ, ओकारांत नामाची दोन्ही रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. आता ही पुल्लिंगी तर आहे, पण आकारांत नाही. म्हणजे जसं तो ससा होता, ससा आ, त्यानंतर डबा डबा डबे बरोबर आहे. त्यानंतर देव, देवचं देवच राहते, कवीचं कवी राहते, शत्रूचं शत्रू, फोनोचं फोनो हे लक्षात ठेवता. शत्रूचं अनेक वचन करायला असं शत्रूच होते, कवीचं कवीच होते, गहूचं गहूच होते. ओके. यानंतर गुरुचं गुरुच होते. बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युज करू शकतं. गुरुचं गुरुच होते. चिरंजीवचं चिरंजीवीच होते, चिरंजीव. डोंगरचं डोंगरे नाही, डोंगरचं डोंगर, एक डोंगर अनेक डोंगर. यानंतर एक पेरू अनेक पेरू, एक टाहो अनेक टाहो. एक बाई रडली तरी टाहो फोडला, 10 बाया रडलो तरी टाहो फोडला.
धनको धनको, भाऊ भाऊ, खडू खडू, उंदीर उंदीर, लाडू लाडू, तेली तेली, फोटो फोटो. हे पेपरमध्ये भरपूरदा आलेला आहे पोलीस भरतीला प्रश्न. फोटोचं काय होते, गुरुचं काय होते, शत्रूचं काय होते, कवीचं काय होते, देवीचं काय होते, माळी माळी, असा एकही प्रश्न नाही याच्यातला आला नाही का. एक हार पाहिला तर हार पाहिला, आणि अनेक हार पाहिले तर हारच पाहिले तुम्ही, हारे नाही पाहिले. ठीक आहे, हारचं हार, पुरुषचं पुरुष, माळीचं माळी, फोटोचं फोटो, रेडिओचं रेडिओ, हा ऋणकोचं ऋणको, विंचूचं विंचू. तर मराठीत यकारांत यकारांत ए ऐ ओ ओकारांत पुलिंगी नामे सहसा आढळत नाही. इथं लक्षात ठेवायचं या स्लाइडवरून, याची दोन्ही वचनात रूपे सारखी आहेत. पेपरमध्ये प्रश्न विचारते काय, दोन्ही वचनात सारखी रूपे नसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. याच्यातले 3 घेईल किंवा दुसरा भलताच टाकून देईल, किंवा दोन्ही वचनात सारखी असणारे रूप सांगायचं तुम्हाला, मग दुसरे कोणते तर राहील, यातला एक राहील बा पुरुषचं पुरुषच होते, हारचं हारच होते. दोन्ही वचन म्हणजे कोणते हो, एक वचन आणि अनेक वचन. दोन्ही वचन म्हणजेच काय, एक वचन आणि अनेक वचन हे दोन्ही वचनात सारखे असणारे असणार आहे. पुढचं आपण जाऊया. आता काही काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते, तर काहींचे इकारांत होते. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते, तर काहीचे कसे इकारांत होते. जसं आता वीटचं विटा, म्हणजे काही अकारांत आहे बरं, पहा, वीट अ, वेळ अ, तारीख, म्हैस, खारीक, परात, गुंज, चोच, मिरवणूक. म्हणजेच आपल्या लक्षात काय येईल माझ्या मित्रांनो, इथं अकारांत. आता वीट आहे, आता इथं एक शब्द घेऊन घ्या, काय घेतली वीट, काय घेतलं वीट. इथं जर कधी माझ्या मित्रांनो वीट असेल, तर आपण विटीला काय म्हणतो, ती वीट म्हणतो. काय म्हणतो, ती वीट. ती आहे म्हणजेच काय आहे, ती आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे. ती आहे म्हणजेच काय आहे, ती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. ती वीट, वीटचं विटा अकारांतच, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करताना काहींचे इकारांत होते, तर काहींचे आकारांत होते. काहींचे आकारांत तर काहींचे इकारांत होते. आता पहा, वीटचं विटा याचं काय झालं मग, अकारांतचं आकारांत, वेळचं वेळा आकारांत झालं, तारीखचं तारका आकारांत, म्हशी म्हैसचं म्हशी याचं इकारांत झालं. हे लक्षात ठेवा, याचं म्हशीचं इकारांत, वरचे 3 कसे झाले होते, आकारांत. परात अकारांचं काय होऊन राहिलं, पराती इकारांत होऊन राहिलं. गुंज गुंजा याचं आकारांत झालं. चोच चोची किंवा चोचा आकारांत आणि इकारांत दोन्ही होऊन राहिले. मिरवणूक मिरवणुका आकारांत, मिरवणुका आणि मिरवणुकी आकारांत आणि इकारांत, ह्या मिरवणूकचे दोन्ही होऊन राहिले. काच काचा आकारांतचा आकारांत, मशाल मशाली, नक्कल नकला, सून सुना, विहीर विहिरी, भिंत भिंती आणि चूक चुका. चूकचं अनेक वचन करत असताना आकारांत होते फक्त आणि फक्त. माझे मित्रांनो फक्त इथून वाचून जाऊ नका, मी आता काय सांगतो त्याच्यावर लक्ष ठेव जा, कारण की पेपरमध्ये इथंच तुम्हाला पकडते, 1 मार्क जाते. तुम्हाला असं वाटते मी तर 25 पैकी 25 बरोबर मारले, माझे घोडे अळले कुठं. टेक्निकल वाले असेल तर 15 पैकी 15 बरोबर मारले म्हणेल, माझे घोडे अळले कुठं, तर तुमचे घोडे असे अळले. तुम्हाला हे माहित तर होतं, चूकचं चुका होते, पण ज्या वेळेस तुम्ही एक वचनामध्ये चूक करता ना, त्यावेळेस ते ऱ्हस्व आहे, आणि ज्यावेळेस अनेक वचन करतात त्यावेळेस ते दीर्घ आहे. पाहून घ्या, इथं उकाराचा फरक आहे. उकार पाहून घ्या, चूकचं चुका. इथं त्याच्यानंतर तुम्ही विहीर हे एकवचनात नाव पाहून घ्या कसं आहे, आणि अनेक वचनात ज्यावेळेस करायचं झालं तर याची विलांटी, फक्त हीची विलांटी चेक करा, चेंज झालेली आहे. पाहून घ्या, हीची विलांटी चेंज झालेली आहे. सूनचं पहा, सून एक वचनामध्ये ऱ्हस्व लिहिल्या जाते, तर अनेक वचनामध्ये दीर्घ लिहिल्या जाते. पाहून घ्या. मशालचं मशाली, काचचं काचा, मिरवणुका मिरवणुकी. अशा प्रकारे ह्या बारकावे जर कधी आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला मार्क जाणार नाही. आणि पेपरमध्ये हाही प्रश्न कितीतरीदा विचारलेला आहे, अंदाज नाही, हाही प्रश्न विचारलेला आहे, हाही विचारलेला आहे. आपण आरानी पाहत आणि धुरानी पाहत आपण डायरेक्ट चूकचं
असं चुका मारून देतो. आणि चुका मग गेले 2 मार्क, कोणाकोणाचा 1 गेला. या 2 मार्कामुळे तुम्ही कधी ऑनलाईन पेपर देत असाल आणि त्याच्यामध्ये जर कधी नॉर्मलायझेशन होत असेल, तर तुमचे इथं 2 नाही गेले, 2 पॉइंट समथिंग मार्क गेलेले आहेत. तुम्ही जेवढे जास्त चुकवसाल, तेवढं कमी-कमी तुमचं नॉर्मलायझेशन होणार असते. बरोबर का? आता आपण हे झालं. एकदा परत आधी पुढच्या रूलवर जाऊया. तर नंतर ठीक आहे. य नंतर ई आल्यास उच्चारात चा लोप होतो. यातील शेवटचे अनेक वचन योग्य मानल्या जाते. काय म्हणते? नंतर जर कधी ई आल्यास उच्चारात चा लोप होतो व यातील शेवटचे अनेक वचन योग्य मानले जाते. गायचं गाई, सोयचं सोयी आणि सवयचं सवयी. मग काय उरलं इथं? नंतर जर कधी ई आल्यास म्हणजे आहे, ठीक आहे. य नंतर ई आल्यास उच्चारात चा लोप होतो व त्यातील शेवटचे अनेक वचन योग्य मानले जाते. गायचं गाई, सवयचं सवयी आणि सोयचं सोयी. ते सोय नाही, मित्राच्या लग्नात गेल्यानंतर आपली सोय येते. पहिले तर आपल्याला काहीच काम करावं वाटत नाही. त्याच्या मित्राच्या लग्नात गेल्यानंतर काहीच नाही. इव्हन तो 2 दिवसाच्या आधीपासून बोलावलं असते. आपण ते ज्या दिवशी त्याला गावातून फिरवताना लग्नाच्या आदल्या दिवस डीजे वगैरे सांगितलं असते, घोडा वगैरे सांगितलं असते. त्या दिवशी जातो आपण जेवण करण्याच्या टाइमपर्यंत डायरेक्ट गळा भेट वगैरे. पण आपली इच्छा नसते, काहीच करण्याची इच्छा नसते. त्याच्या लक्षात येते का आपल्या मित्राला कुठली तरी गोष्ट कमतरता आहे. कारण की याच्या लग्नात आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांना आपले गेल्याबरोबर सोय केलेली होती. आणि सोय मग तो म्हणते त्याच्या गावच्या पोराला सांगते, माझे मित्र आहेत, याची तिकडे एखाद्या कोट्यात न्या, जोरदार सोय करा. आणि तो मग स्वतःची एवढी सोय करून घेते त्याच्यात. मग तो नाचायलाही आवरत नाही, तो वाढायलाही आवरत नाही. माणसाच्या पंक्ता आल्या की पोय 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 फास्ट मध्ये, जशी सुपर फास्ट महाराष्ट्र कोल्हापूर एक्सप्रेस चालली त्याची जशी. आणि जर कधी बायाची पंगत आली तर मात्र बाई पोळी घ्या, गाजराचा शिरा आणू का, पुरणाची पोळी आणू, अरे आज पुरणाची पोळी नाही रे बाळा, साधी पोळी केली, साधी पोळी आणू का, मन तू एवढा कसा काय लागून गेला, पोळी आणू का, म्हणजे एका एकाला स्पेशल विचारणं. म्हणजे एवढी तो सोय करून घेते, तो भानावर राहत नाही. कारण की ज्याच्या लग्नात त्यानं स्वतःची सोय करून घेतलेली आहे. कारण की त्याच्या लग्नात ज्याचं लग्न आहे आज, तोही याच्या लग्नात तसाच होता. म्हणून जैसी करणी वैसी भरणी. बरोबर नाही का? आपण दुसऱ्याच्या लग्नात जाऊन दारू पिऊन दांगडो घातले तर आपल्या लग्नात ते येऊन तेवढं त्याचा मान आहे ते करणार आहे. म्हणून व्यवस्थित राहा, शाकाहारी राहा आणि माझ्या मित्रांनो व्यवस्थित राहा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खालील आ इ उ आकारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात कशी सारखीच असतात. भाषा भाषा, दिशा दिशा, आज्ञा आज्ञा, बुद्धी बुद्धी, तनु तनु, पूजा पूजा, सभा सभा, विद्या विद्या, रज्जू रज्जू, निंदा निंदा. तर ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होत असते. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते? आकारांत होत असते. जसं बायको, ओ तर बायका म्हणजेच काय झालं? बायका आकारांत होऊन राहिलं. इथं काय होऊन राहिलं माझ्या मित्रांनो? बायका. उकारांत काय होऊन राहिलं? आकारांत. तनु उकारांत तर उकारांत होऊन राहिलं बरं येतं. तनु बुद्धी बुद्धी, आज्ञा आज्ञा, दिशा दिशा, भाषा भाषा. पेपरमध्ये भाषा बऱ्याचदा विचारलेला आहे, आज्ञाही विचारलेला आहे, दिशाही विचारलेला आहे, पूजाही विचारलेला आहे. पूजाच्या विलांटा चेंज नका करू, पाहिजे दोन्हीकडे विलांटा सारख्याच आहे. तिकडे फक्त सुना, त्याच्यानंतर विहिरी, त्याच्याच विलांटा चेंज करायचे आहेत. ओके. सभाचं सभाच होते, विद्याचं विद्याच होते, रज्जूचं रज्जूच होते. इकडला रज्जू तिकडे नका करू. निंदाचं निंदाच होते. समजलं का सर्वांना? चला, यानंतर नंतर हे तर स्लाइड झाली ना आपली. हा, खालील खालील इकारांत, खालील हे या पेनातले ओळखू येऊ राहिलं ना तुम्हाला अक्षर. खालील इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते. खालील इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते? याकारांत. नदी नद्या, इकारांत काय होते? याकारांत. काठी काठ्या,
नळी नळ्या, पणती पणत्या, टाचणी टाचण्या, चांदणी चांदण्या. ओके. तर नदी नद्या, काठी काठ्या, नळी नळ्या, पणती पणत्या, टाचणी टाचण्या, चांदणी चांदण्या. इकारांतच काय होते माझे मित्रांनो? इकारांतच याकारांत होऊ राहिलं आणि कोणतं शब्द स्त्रीलिंगी एक्झाम्पल ऑफ नदी आहे. आपण काय म्हणतो या नदीला? ती नदी म्हणतो. ती नदी. ती म्हटलं म्हणजेच काय झालं? तो शब्द स्त्रीलिंगी झाला. स्त्रीलिंगी म्हणत नदी ई याच्यातला शब्द काय निघाला? प्रत्यय लागला ई, नदी. तर नदीचं काय होईल? नद्या. नदीचं काय होईल? नद्या नद्या. या झाला. काठी काठ्या, नळी नळ्या, पणती पणत्या, टाचणी टाचण्या, चांदणी चांदण्या. तर उकारांत. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होत असते. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते? वाकारांत होते. सासू सासवा, पिसू पिसवा, उ उवा, जाऊ जावा आणि जळू जळवा. काय होते माझे मित्रांनो? जळू जळवा. सासू सासवा, पिसू पिसवा, उवा, जाऊ जावा आणि जळू जळवा. आता हे काय होय? कारण की आपल्याला हे तर विचारते जळूचं जळवा, जाऊचं जावा. अनेक वचन करा म्हणजे जळूचं. तुमचं उत्तर असलं म्हणजे जळवा, जाऊचं जावा, सासूचं सासवा, पिसूचं पिसवा, उचं उवा. तर उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन. आता सासू म्हणजे इथं काय झालं? उ उ उ, ती सासू ती सासू. कशी? ती आहे म्हणजेच काय झालं? स्त्रीलिंगी आहे आणि उकारांत आहे त्याचा अनेक. सासवा, माझ्या सासवा, दोन चार आजूबाजूच्या सासवा. ओके. अनेक वचन. ठीक आहे. वाकारांत होऊन राहिला. पिसू पिसवा, उकारांत उच उवा, जाऊच जावा, जळूच जळवा. पुढचा प्रश्न आपण पाहतोय माझ्या मित्रांनो. आकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होत असते. घर घरे, फुल फुले, घड्याळ घड्याळे, दार दारे, फळ फळे, नख नखे, बक्षीस बक्षिसे, पुस्तक पुस्तके, तोंड तोंडे, शेत शेते. ठीक आहे. गाव गावे, गावचे गावे गावानी होत गावचे गावे, माणूस माणसे, पीक पिके, पान पाने. आकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होते. आता माझे मित्रांनो घर हा शब्द आहे. घर. आता घर जर का शब्द आहे तर ते घर म्हणतो ना आपण. काय म्हणतो? आपण काय म्हणतो? ते घर म्हणतो ना. आणि ते जर कधी घर म्हणत असेल आपण तर ते घर हे नपुंसकलिंगी शब्द झाला. ठीक आहे. मग आता नपुंसकलिंगी ते घर आहे म्हणजेच का घर अकारांत शब्द झाला. तर अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन करत असताना यकारांत होते घरे. आपण काय म्हणू याचं अनेक वचन करत असताना मग याचा शब्द होईल घरे. मग याच्यातून बाहेर काय पडणार राहील? ये. याच्यातून बाहेर काय पडणार राहील? म्हणजे हा ऐ झाला, हा ये. ठीक आहे. पीक पानं पाने, पीक पिके, माणूस माणसे. तर इकारांत व उकारांत नामाची अनेक वचने बऱ्याचदा य व हे आदेश होऊन अनेक वचन तयार होतात. मोती मोत्ये, मिरी मिरे, मोती मोत्ये, मिरी मिरे. सर्वांना समजलं? यानंतर माझ्या मित्रांनो उकारांत. आता 11वा नियम आहे. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होत असते. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते? यकारांत. आता थोडस आपण समजून घेऊ. मला एक सांगा, लिंबू शब्द कोणता आहे? शब्द आहे लिंबू. ठीक आहे. आता लिंबू आहे. लिंबू म्हणजे उकारांत शब्द आहे. आता सॉरी, लिंबू आहे ते लिंबू म्हणतो आपण. ते म्हटलं म्हणजे हा शब्द कसा झाला? नपुंसकलिंगी झाला. कसा झाला? नपुंसकलिंगी झाला. आता लिंबू ते लिंबू म्हणजे हा शब्द याच्यातून बाहेर पडणारा प्रत्यय उ आहे. आणि उ जर कधी प्रत्यय बाहेर पडत असेल तर ते उकारांत शब्द झाला. मग उकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन करताना मी एक लिंबू आणलं मार्केटमधून आणि माझ्या भावानं 10 लिंबे आणले. माझ्या भावानं 10 लिंबूचं काय होते मग? लिंबे.
आणि लिंबे जर कधी होत असेल तर याचं यकारांत होऊन राहिलं. याचं कसं उरालं माझे मित्रांनो, यकारांत उराला. लिंबू लिंबे, वासरू वासरे, पिलू पिले, गळू गळवे, तटू तट्टे, ओके, पाखरू पाखरे, गुरु गुरे, ओके, गुरे गुरे वय बरं, हे गुरु नाही गुरे, गुर गुरे. 1 मिनिट, तारू तारवे, हे करून घेतो एकदा IMP. तारू तारवे. 11व्या नंबरचा गुरुचं गुरे होते बरं, गुरुचं गुरेच होते, बरोबर आहे. IMP करून घ्या. यानंतर रूल नंबर आहे 12. रूल नंबर 12 आहे, यकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होत असते. काय म्हणते माझे मित्रांनो, इथं थोडं समजून घ्या. यकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन करत असताना, यकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन करत असताना इकारांत होते. केळे केळे, केळी. यकारांत काय उरलं, इकारांत. लाटणे लाटणे. आता थोडंसं समजून घ्या, मी अधिक इथं याला उदाहरण सहित समजवतो, त्याच्याशिवाय बसणार नाही इथं. ठीक आहे. आता मी घेतलं केळे, कुठं लिहू, हा, केळे हा शब्द मी इथं लिहिला. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. आता आपण काय म्हणतो, ते केळे म्हणतो. आपण काय म्हणतो, ते केळे. आणि ते केळे ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो शब्द काय होतो, नपुंसकलिंगी होतो. आता केळेचं अनेक वचन करत असताना केळी होते. मग नपुंसकलिंगी शब्दाचे अनेक वचन करत असताना कसं होते, इकारांत होते. केळी कसं उरलं, नपुंसकलिंगी करताना इकारांत होऊन राहिलं. केळे इथं यकारांत, ये बाहेर पडेल. सर्वांना समजलं. केळे केळी, लाटणे लाटणे, पातेले पातेली, वांगे वांगे वांगी, कुत्रे कुत्री, मडके मडकी, घोसाळे घोसाळी आणि गाणे गाणी. IMP करायला. गाण्याचं अनेक वचन काय होते, मी हे गाणं ऐकलं. तुम्ही म्हणसाल मी तर दररोज 10 गाणी ऐकतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे माझे मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. ह्या परीक्षेच्या दृष्टिकोन खूप महत्त्वाचे आहे बरं का. आपल्याला या गोष्टीचे बारकावे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आउट ऑफ मार्क येणार नाही. याच्यामध्ये महत्त्वाचं काय दिलं होतं, सुकाणू. काय दिलं होतं, सुकाणू सुकानवे, सुकाणू सुकानवे. आणि हा IMP करता शब्द, सुकाणू सुकानवे. यानंतर पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही. पदार्थवाचक नामाचे सामान्यतः काय होते, अनेक वचन होत नाही. सोने सोने. पदार्थवाचक नाव म्हणजेच काय हो, मी कालच्या टॉपिकमध्ये शिकवलं होतं पदार्थवाचक नाव. या गोष्टी लिटर मीटर ग्रॅम ब्रास मध्ये लिहिल्या जातात, त्यांना पदार्थवाचक नाव म्हणतात. जसं सोन्याचं सोने, ग्रॅममध्ये मोजले जाते, पाणी लिटरमध्ये मोजले जाते, दही लिटरमध्ये, गुळवणी गुळवणी लिटरमध्ये, किलोमध्ये, रुपये रुपये, लोणी लोणी, अस्ती अस्ती. तर ज्या गोष्टी पदार्थवाचक नावं असतात त्याचं अनेक वचन करत असताना त्याचं अनेक वचन तेच होते किंवा होत नाही असं म्हणू आपण. त्याचे अनेक वचन तेच होते किंवा होत नाही, तेच राहते किंवा होत नाही. ओके. खालील नामाचे अनेक वचनात रूप बदलत नाही. दासीचं अनेक दासी, वळूचं वळू, बाजूचं बाजूच, दृष्टीचं दृष्टी, वस्तूचं वस्तू, लालीचं लाली. पेपरमध्ये आपल्याला प्रश्न जे विचारतात ना, ते अशा अँगलनं विचारतात, या नामाचं अनेक वचन करा, त्या नामाचं अनेक वचन करा. तर आपल्याला हे अनेक वचन करता आलं तर ठीक, नाहीतर आपण दासीचं दास्या मारून देऊ, वळूचं वळवे मारून देऊ. ऑप्शनमध्ये असतेच, बाजूचं बाज्या मारून देऊ. ठीक आहे, बाजूवे असंही येऊ शकते ऑप्शनमध्ये. दृष्टीचं दृष्ट्या. तर लक्षात ठेवता, इकारांचं इकारांचं सुरू आलं, वस्तूचं वस्तू, उकारांचं उरालं, लालीचं लाली, इकारांचं इकारांचं सुरू आलं तिथं. तर आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन आकारांतच राहते. घंटा घंटा. वेदना, तुम्हाला वेदना आज झाली, एका जागी झाली, पण तुम्हाला 10 जागी वेदना उराल, तुम्ही काय म्हणसाल, मला 10 जागी वेदना उराल्या. शाळाच होते, बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. आणि करण्याचं सुद्धा
कन्याच राहते. कन्याचं सुद्धा काय माझ्या मित्रांनो कन्याच राहते. यानंतर आहे रूल क्रमांक 15. रूल क्रमांक 15. 15वा रूल असेल ना याच्यामध्ये? हां, 15वा रूल झालेला आहे. यानंतर वचनासंबंधीची जी महत्त्वाची माहिती आहे, ते आपण पाहणार आहोत. वचनासंबंधीची. ठीक आहे? विशेष भाववाचक नामाचे अनेक वचन वापरल्यास ती सामान्य नाव होते. आता थोडंसं समजून घ्या. आपण म्हटलं होतं नामाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हटलं होतं सामान्य नाम, दुसरा प्रकार म्हटलं होतं विशेष नाम, तिसरा म्हटलं होतं भाववाचक नाम. त्याच्यामध्ये असंही सांगितलं होतं फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होते. म्हणजे त्याचा अर्थ असा मांडला होता आपण विशेष नामाचा आणि भाववाचक नावाचं होत नाही. काही प्रसंगी ते होत असेल तर ते विशेष नाम किंवा भाववाचक नाम म्हणून वापरले जाणार नाही. त्याचा वापर हा सामान्य नाम म्हणून वापरला जाईल. आता विशेष व भाववाचक नामाचे अनेक वचन वापरल्यास ती कसे सामान्य नामामध्ये होतात. आमच्या शेजारी 3 पाटील आहेत. पाटील आहेत, पण किती? 3. इथं विशेष नाम हे सामान्य नामाप्रमाणे वापरलेले आहेत. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. भांडणं लावणारे पोट्टे आहेत. ते कसे आहेत? नारद. अलीकडेच फार मोठ्या चोऱ्या वाढल्या अनेक. आतापर्यंत तुझी किती बाळंतपणे झाली? बाळंतपणे. काय होईल माझे मित्रांनो? हे सर्व विशेष नाम आहेत. ओके. किंवा भाववाचक आहेत. त्याचं आपण सामान्य नाम बनवून अनेक वचन करून राहिलो. ओके. आता यानंतर आहे आदरार्थी अनेक वचन. नावाचाच अर्थ आहे आदरार्थी. नावाचाच काय अर्थ आहे माझे मित्रांनो? नावाचाच अर्थ आहे आदरार्थी. वयाने, नात्याने, अधिकाराने किंवा मोठ्या किंवा जवळच्या एक व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्द प्रयोग केला जातो. याला आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. याला काय म्हणतात? आदरार्थी अनेक वचन म्हणतात. एक्झाम्पल ऑफ प्रधानमंत्री एकच आहेत. प्रधानमंत्री उद्या शहराला भेट देतील. प्रधानमंत्री उद्या शहराला म्हणजे इथं व्यक्ती एक असेल, पण आपल्याला त्यांच्या बद्दल आदर आहेत. गुरुजी गुरुजीबद्दल आदर आहेत. गुरुजी आताच शाळेत आले. आपण आमचे पाहुणे आहेत. समोरच्या व्यक्तीला एकच व्यक्ती आहेत. पण आपण त्याला आपण तुमचे म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे आहेत. आमच्या इथं डाळ शिजायला तयार नाही. आमच्या घरी कुणी आले तयार नाही पोरीवाले आणि आलेही चुकून, या. तुम्ही आमचे पाहुणे आहेत. काय टाकू? साष्टांग दंडवत? या. घरापर्यंत आले हेच लय झालं. कारण की गेल्या वर्षी 50 ग्रॅम सोप आणली होती. ते सोप कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी तशीच फेकून द्यावी लागली. दिवाणवर टाकलेली एक बेडशीट आहे. त्याची घडी मोडली नाही अजून. अशी कथा आमच्या बेरोजगार मित्रांची झालेली आहेत. माझ्या मित्रांनो, लग्नाचा विचार करण्यापूर्वी नोकरीचा विचार करा. कारण की जर कधी नोकरी लागली तर लग्न ऑटोमॅटिकली जुळते. तुमच्या घरी डायरेक्ट तुमच्या वडिलांना मेसेज जातो, "करता काय यावर्षी गळ्याचं? चांगली पोरगी होती." तर तुम्हाला कोणी विचारत नाही. मला कोणी विचारणार नाही. आपल्या इकडे पळसाले पानं 3च आहेत. तुमच्या इकडे 3च आहेत. मला माहिती असेल. मला या गोष्टीची चांगली कल्पना आहे. माझ्या मित्रांनो, बेकार काम आहे. आपल्याला कोणी विचारायला तयार नाही. जर कधी आपल्याला हळद लागली सॉरी काय गुलाल लागला तर हळद लागून जाईल. पण गुलाल कधी लागला नाही तर हळदीची काहीच गॅरंटी नाही आहे. विषय खतम. ना नफा ना दुकान सपा. ओके. श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. माझ्याकडून हे काय होईल? आदरार्थी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल ते वयानं मोठे असतात किंवा नात्यानं असतात किंवा त्यांच्याकडे अधिकार असतो खूप मोठा. त्यांना आपण काय म्हणतो? आदरार्थी अनेक वचन. त्यांना काय म्हणतो? आदरार्थी अनेक वचन म्हणतो. पुढे चालायचं का? विपुलता दर्शक एकवचन. विपुलता दर्शक. आता विपुलता म्हणजे काय? विपुलता म्हणजे टंचाई म्हणजे भरपूर मुबलक प्रमाणात जी उपलब्ध आहे त्याला विपुलताच म्हणू ना आपण. विपुलता दर्शविण्यासाठी काही नामांचे एकवचन करतात. यंदा जरा जास्तच पपई पिकली. यंदा जरा जास्तच पपई पिकली. जत्रेत लाख माणसं जमा झाले. जत्रेत लाख माणसं जमा झाली. विपुलता दर्शक. ओके. यानंतर यावर्षी बराच आंबा पिकला. यावर्षी आंबा बराच पिकला. तुझ्याकडे फारच पैसा झाला. फारच पैसा झाला. तुझ्याकडे फारच काय? पैसा झालेला आहे. त्यामुळे इथं विपुलता दर्शवणारा शब्द, आधिक्य दर्शवणारा शब्द आपण म्हणतो विपुलता दर्शक असतो.
यानंतर आहे जवळीक. हे दिसून राहिलं ना? जवळीक दर्शविताना एकवचनी शब्दप्रयोग केला जातो. जवळीक दर्शविताना कोणता शब्दप्रयोग केला जातो? एकवचनी. दादा नोकरीला लागला, आमचा दादा आहे, पण तो नोकरीला लागला. आत्या मला जरा पाणी दे. भाऊ, तू जरा जास्तच बाजारात जाऊन ये. तू जरा बाजारात जाऊन ये आणि तिकडे आपल्या घरच्यासाठी काहीतरी आज बाजार आहे तर घेऊन ये. ओके. तर खालील नामे नेहमी अनेक वचनात आढळतात. डोहाळे, काजण्या, आट्यापाट्या, क्लेश, चिपळ्या, क्लेश, हाल, आ आडेवेडे, खस्ता, कष्ट, गप्पा, खडाव हे सर्व शब्द फक्त आणि फक्त अनेकवचनीच आहेत आणि पेपरमध्ये हेच विचारतात, दिलेले शब्द कोणत्या वचनात तुम्हाला लिहाल. प्रश्न विचारला जाईल, आट्यापाट्या, कुठे आहे आट्यापाट्या? हां. कोणत्या वचनात आहे? चिपळ्या कोणत्या वचनात आहे? शहारे कोणत्या वचनात आहे? काजण्या कोणत्या वचनात आहे? डोहाळे कोणत्या वचनात आहे? ते डोहाळे असतात. ओके. आपल्याला त्याचा अभ्यास तर नाही सध्या. ठीक आहे. यानंतर खस्ता, कष्ट, गप्पा, आडेवेढे, हाल आणि क्लेश. माझे मित्रांनो, खालील नामे नेहमी अनेक वचनी आढळतात. ते आहेत डोहाळे, काजण्या, शहारे, रोमान, चिपळ्या, आट्यापाट्या, क्लेश, आडेवेढे, आडेवेढे, खस्ता, कष्ट, गप्पा आणि खडाव. सर्वांना समजलं का? अशा प्रकारे हा नामाचा वचन विचार हा टॉपिक होता. याच्यापुढे काय दिलं का रे? हो, दिलेलं आहे. सामान्यपणे खालील शब्दसुद्धा एकवचनी अर्थाने वापरतात, परंतु काही शब्द समूहवाचक नामांचे अनेक वचन होऊ शकते. जसं की जोडपे. आता जोडपे आहे, ते दोघं मिळून एक आहे. पण जरी ते 2 असले जोडप्यामध्ये, पण ते 2 मिळून एक झालं. मी काय म्हणतो, पोत्यांची काय थप्पी आहे, पण ती थप्पी एक आहे. धान्याची काय रास आहे, पण ते रास एक आहे. ठीक आहे. जोडपे आहे, पंचक आहे, 5 मिळून 1 झालं, 3 मिळून 1 त्रिकूट बनलं, 7 दिवसा मिळून 1 आठवडा बनला. ढीग आहे, रासा आहे, मंडळ आहे, महिलांचं मंडळ आहे, 50 महिला आहे मंडळामध्ये, भजन मंडळ आहे, पण त्याचं एक मंडळ आहे. 100 पक्षी थव्यात आहे, पण त्याचा एकच थवा बनला. ओके. 50 लोकांची सभा भरली, पण एक भरली. वर्गात 50 पोरं आहेत, पण एकच झाला आणि समिती आहे 50 लोकांची, त्याच्यामध्ये सुद्धा काय समिती 50 लोकां मिळून एक समिती बनली. म्हणजे समूहदर्शक शब्द सुद्धा बऱ्याचदा अनेक वचनी होऊ शकतात. तर जसे की जोडपे म्हणजे समूहवाचक नामांचे अनेक वचन होऊ शकते. ओके. हे बरोबर लक्षात ठेव जा. जी नामे जी नामे एक वचन अनेक वचनात सारख्याच रूपात असतात, त्यांचे वचन क्रियापदावरून ठरवायचे असते. जसे शाळेची घंटा वाजली. आता घंटा वाजली, वाजणारी काय घंटा. ओके. मंदिरात 7 घंटा होत्या. होत्या म्हटलं तर शेवटचा शब्द होत्या, अनेक वचन. ओके. आता घंटा वाजली, घंटा वाजल्या, वाजल्या म्हटलं असतं तर अनेक वचन. कारण की इथं क्रियापद आहे, वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द, याच्यावरून आपल्याला काय इथं अंदाज लावून राहिला. मी 10 वह्या आणल्या. आता 10 वही आणल्या किंवा आणली म्हटलं असतं तर एक वचन, आणल्या म्हटलं तर अनेक वचन. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. याच्यानंतर आणखी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न नंतर पाहू आपण. आजच्या सेशनमध्ये फक्त एवढं काही करून घ्या. सामान्यपणे खालील समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थाने वापरतात, परंतु काही समूहवाचक नामांचे अनेक वचन होऊ शकते. जसे जोडपे, जोडपे, जोडपी, पंचक, त्यानं त्रिकूट, आठवडा, ढीग, राज, मंडळ, थवा, सभा, वर्ग, समिती. हे समजलं? आता हे जे आहे ना, जोडपेचं जोडपी. जोडपी एकच आहे आणि जोडपी अनेक आहेत. याचे थोडे आपण प्रश्न पाहून घेऊ रे. लोटी या शब्दाचं वचन तुम्हाला बदलायचं आहे. आता लोटा, लोटी, लोटा आकारांत, तो लोटा आकारांत पुल्लिंगी नाम आहे बरं हे. आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन करताना काय होते? इकारांत होते. लोटा, लोटी.
लोटा, लोटी. का लोट्या? तोट्याही नाही बरं. याचं होते लोटा, लोटी. ठीक आहे. 1 मिनिट. नामाचा वचन विचार आपण पाहून राहिलो. लोटा. इथं इन्स्ट्रक्शन नाही ना. आता थांबा, थांबा. इथं काय करा आपल्याला, इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं नाही. याचं करायचं आपल्याला अनेक वचन. याचं करायचं आपल्याला अनेक वचन. लोटी या शब्दाचं अनेक वचन करताना तर लोट्या होते. याकारांत होते. मग इकारांताचं काय होते? लोटीचं याकारांत उरालं. पण लोटा, लोटी होत होतं. पण ते काय झालं पहा, याचं अनेक वचन जर करायला गेलो तर आपण लोट्या होते. याकारांत. विहीन या शब्दाचं अनेक वचन करायचं तुम्हाला. विहीन या शब्दाचं अनेक वचन काय होईल? विहीन या शब्दाचं होते अनेक वचन विहिणी, विहिण्या नाही, विहिनी. काय होईल? विहिनी. यानंतर जीभ या शब्दाचं अनेक वचन करायचं आहे तुम्हाला. जीभचं काय होते? जीभचं होते जिभा. जीभचं काय होईल माझ्या मित्रांनो? जीभचं होईल जिभा. जिभली नाही. जिभली नाही, ते फोटो आहे ते जिभली. पिसू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? पिसव्या नाही, पिसवा. काय होते? विडी या शब्दाचं अनेक वचन काय होते? विडी. विडीचं अनेक वचन विळीच होते का विळे होते? तर विळीचं विळ्या. काय होईल? विळीचं विळ्या. विळीचं अनेक वचन होते विळ्या. यानंतर तोंड. तोंड या शब्दाचं अनेक वचन कोणते? तोंडचं अनेक वचन तोंडे. तोंडे होईल का? इतके सारे तोंडे. काय होईल? तोंडचं तोंडे होते माझ्या मित्रांनो. तोंडचं तोंडे. यानंतर वधू या शब्दाचं अनेक वचन. वधू या शब्दाचं अनेक वचन करताल तर वधूच होते. वधवा नाही, विधवाही नाही. वधू या शब्दाचं अनेक वचन करसाल तर वधू. यानंतर डोळा या शब्दाचं अनेक वचन करसाल तर काय होते? डोळाचं डोळे होते. डोळ्याचं आकारांताचं काय उरलं? यकारांत होऊन राहिलं. आकारांताचं काय उरलं माझ्या मित्रांनो? यकारांत उरलं. डोळा, डोळे. नक्कल या शब्दाचं अनेक वचन तुम्हाला करायचं आहे. नक्कल या शब्दाचं अनेक वचन तर नकला. एक नक्कल, अनेक नकला. एक नक्कल, अनेक नकला. यानंतर आता पुढे पाहूया आपण. खारीक या शब्दाचं अनेक वचन. खारीक या शब्दाचं अनेक वचन खारका. खारीक या शब्दाचं अनेक वचन काय होते माझ्या मित्रांनो? खारीक या शब्दाचं अनेक वचन होते खारका. खारीक या शब्दाचं अनेक वचन काय होते? खारका होते. अशा प्रकारे आपण नामाचा वचन विचार समजलेलो आहे. एकंदरीत सर्वात शेवटी मला इतकं सांगा, आज आपण जो टॉपिक पाहतोय तो म्हणजेच काय? तो म्हणजे माझ्या मित्रांनो नामाचा वचन विचार. आणि वचन विचाराचे नामाची किती वचन आहेत? एक वचन आणि अनेक वचन. अशा प्रकारे 2 वचन आहेत. ओके. अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात. आता आपण ते पाहिलं, त्याचे काही PYQ पाहिलेत. तुम्हाला बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही PP अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करू. ओके. थँक यू सो मच.